आता ताबडतोब तो कसा काय डाटा गोळा करायचा आणि मग 92 ठिकाणी निवडणुका त्याने सांगितलं घ्यायलाच पाहिजे. आम्ही त्या घेतल्या. पावसात 0 आरक्षण आम्हाला मिळालं. त्या अगोदर सुद्धा आम्ही 2010 मध्ये सुप्रीम कोर्टात समता परिषद गेली आणि सांगितलं की 2011ला जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जातगणना करा आमची. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला लिहिलं की काय म्हणणं आहे तुमचं. नेमकं त्याच वेळेला समीर भाऊ भुजबळ हे खासदार होते. त्यांनी तो मुद्दा तिथे लोकसभेत उचलला आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे आणि मग सगळे उत्तर प्रदेश बिहारचे आणि इतर सगळे जे आहेत यादव वगैरे सगळ्या जे खासदार त्यांनी मदत केली, जे नेते आहेत त्यांनी, पवारसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला मदत केली मंत्रिमंडळामध्ये. सांगितलं 100 लोक उभे राहिले. प्रणब मुखर्जींनी काँग्रेसचे मंत्री त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही जातगणना करतो आहोत. आम्ही सुप्रीम कोर्टातून आमची केस मागे घेतली आणि नंतर पुढे असं झालं की ती जातगणना ग्रामीण भागातली जी आहे ती ग्रामविकास खात्याने करायची आणि शहर भागातील नगर विकास खात्याने करायची. त्याच्यामुळे ती योग्य प्रकारे झालीच नाही. तिचा डाटा पण योग्य प्रकारे आला नाही. आता तुम्ही म्हणाल की मग सेन्सस कडून करणं, सेन्सस कमिशन आणि असं करणं त्याचा फरक काय. फरक असा आहे की जातगणना ज्यावेळेला दशवार्षिक होते सेन्सस कमिशनरकडून तुम्ही खोटी माहिती दिली, चुकीची माहिती, तर त्याला दंड आणि तुरुंगाची शिक्षा आहे आणि ती मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे ते जे सांगतील ती जातगणना धरून आपण सगळे कार्यक्रम आखत असतो. म्हणून आमचं म्हणणं असं की ती जातगणना आम्हाला करून हवी आहे. आता ती जातगणना केल्यामुळे काय काय फायदे आणि होणार आहेत. एक तर राजकीय जे आहेत आरक्षण ते तर आहेच, नोकरीचं आहे, शिक्षणाचा आहे. आणखीन एक महत्वाचा जो आहे फायदा होतो आहे त्याच्यामध्ये तो असा की आणखीन एक मागणी आमची अशी होतीच की ज्या प्रमाणे नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सालदारकीसाठी दगड उचलण्याची आगळी वेगळी परंपरा आहे. दगड उचलण्याचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय. दगड उचलण्याचा उत्साह पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीही झाली. जवळपास 1.25 मणाचा गोल गुळगुळीत असलेला हा दगड उचलताना चांगलाच कसब लागतो. दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीही होत असते. अनेक वर्षाची मागणी होती, परंतु यापूर्वीची सरकार बघतो, करतो, पाहतो फक्त आश्वासन देत होते. वोट बँकेचं राजकारण करत होते. खर तर जातनिहाय जनगणनेला फक्त तोंड देखली मागणी काही वेळा त्यांनी केली, परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला नाही. कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे, समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही, घेऊ शकले नाहीत. परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाहीत. म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले. त्यांचं म्हणणं एकच आहे, या देशातली दलित, शोषित, पीडित, सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली आणि म्हणून वोट बँकेचं राजकारण करणाऱ्या कोण काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल, त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची झालेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा
आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेल्या या जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णयाचा पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो. शिवसेनेचा पूर्ण या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा देतो. या निर्णयावर आता काँग्रेस देखील पत्रकार परिषद थोड्या वेळात घेणार आहे. राहुल गांधींची 7 वाजता या निर्णयाबद्दल पत्रकार परिषद आहे. आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची भूमिका तर आतापर्यंत स्पष्ट आहे. त्यांचं एवढ्या वर्षाचं सरकार असून त्यांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. वोट बँक, फक्त वोट बँक म्हणूनच पाहिलं. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की सहन होत नाही आणि सांगता येत नाही. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली आहे. घरकाना घाटका अशी अवस्था झाली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण पाहिलंय की एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये समाजाला न्याय देण्याचीच भूमिका आहे. यापुढे योग्य ती आकडेवारी समोर येईल. मात्र हा जो मोठा मुद्दा आहे त्यांच्या हातातून हिसकावून आता समीकरणं बदललेली आहेत. मोदींनी हा मोठा मुद्दा जो होता काँग्रेसच्या हातातून हिसकावून आपल्याकडे गेला आणि समीकरणं बदलून टाकली. कोणाचा मुद्दा हिसकावून घेण्याचं काम मोदीजींनी कधीच केलं नाही. मोदीजींनी देण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेला देण्याचं. तर जातनिहाय जनगणना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतायत. दरम्यान आणखी एक मोठी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं वाहनांची खरेदी केली आहे. यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 4चाकी वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून आपण बघतोय की वाहन खरेदीला अशी झुंबड उडालेली आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाहन खरेदीच्या रेलचेल आपल्याला बघायला मिळते. शेकडो वाहनं जी आहेत ते आजच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केलेली आहेत. अर्थातच वाहन खरेदी ही आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यातल्या त्यात वाहन खरेदी केल्यानंतर ते फॅमिली पूर्ण कुटुंबाला उपयोगात येईल अशा पद्धतीचं वाहन असावं अशी सगळ्यांची इच्छा असते. आणि त्याच पद्धतीने ही वाहन खरेदी काही शौकीन असतात त्यांच्यासाठी जी वाहन खरेदी देखील बघतोय. मात्र काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं माफी दिली आणि त्याआधीसुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी जनजागृती केल्या गेली होती आणि आपण त्याचा परिणाम म्हणून बघतोय की यावेळेसच्या वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्याचा बघायला मिळते. माझ्यासोबत एक होणारच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय. काय हे खरेदी करताना भावना होती? बस एक इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे असावी त्याच्याबद्दल आता सध्या भरपूर जनजागृती होती आहे. आणि आपला पण एक हातभार असावा की पोल्युशन कमी करण्यासाठी. तर एक इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यासाठी घेतली आहे. या सगळ्यांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढताना दिसतोय. आणि हा मुहूर्ताचा बेत जो आहे एकंदरीत सगळ्यांनी साधला आहे. आणि मोठ्या प्रमाणात साधारण 1000हून अधिक 4चाकी वाहनं या उद्योगनगरीमधील नागरिकांनी विकत घेतल्याची आकडेवारी समोर येते. अर्थात ही मोठी आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये जी महत्त्वाची बाब दिसते ती इलेक्ट्रिक वाहन जे आहेत ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.